सर्वांचे हे काका ओळखीचे असतील तर ते पंढरपूरला गेले होते तर प्रसादी आणली होती. मी अंड्याची पोळी करून नाश्त्याला खात होती. अंड्याची पोळी आणि चपाती. नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं असेल की मी प्रवासच करते तर मी चालले कुठेतरी बाहेर आणि हे तुम्हाला माहिती असेल हे आहे नरेंद्र महाराजांच्या मठाच्या येथील दृश्य. तर ते बाहेरून असं दिसतं म्हणजे रस्त्यावरून. स्टँड बघताना तुम्हाला ओळखण्यात आलं नसेल, हे आहे पालीचं नवीन स्टँड. म्हणजे पालीचं तुम्ही पहिलं स्टँड बघितलं असेल तर ते साईडला आहे आणि बाजूला आता नवीन उभं केलं आहे तर ते आहे ते. तर मी आले ताईकडे आणि हे आहे आमची वेदा, म्हणजे वडापाव खाताना ती मला दाखवायला आली होती म्हणजे शूटिंग कर म्हणून. तुम्ही बघितलं असेल तर हे बघा नवीन सीट तयार होत आहे. सॉरी मी काय बनवत आहे हे सगळं ताई होते. आज आहे बर्थडे तर पुलाव करायचं चाललं होतं तर ताईची सगळी रेसिपी तयार झाली होती. फक्त मी मध्ये सतवायला गेली होती आणि हे फुगे फुगवून झाले होते, फक्त चिपकवायचे होते. आज आहे माझ्या भासाचा बर्थडे तर सेलिब्रेशन आहे बर्थडेचं, तर त्यासाठी मी ताईकडे आले आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तर फुगे फुगवून झाले आहे, फक्त डेकोरेशन करायचं आहे. आज बाबूला मोठं गिफ्ट मिळालं आहे ते म्हणजे गाडी. तर इकडे डेकोरेशन चालू होतं तर नंतर नक्कीच बघा डेकोरेशन कसं आहे किंवा काय. ज्या साईडला डेकोरेशन पाहिजे होतं त्या साईडला न होता दुसऱ्याच साईडला झालं, तर मग ते डेकोरेशन त्या साईडला ठेवून बाबूला एका साईडला बसवलं. आणि जिथे डेकोरेशन केलं होतं तिथले फुगेसुद्धा पडले. तर आता सगळेजण एक एक करून आरती करायला सुरुवात करतील, तर आरतीच चालू आहे.
शाबास. हॅपी बर्थडे कर त्या हाताने हॅपी बर्थडे हात मिळव हा ठेव त्या बोलवर. त्या हाताने हॅपी बर्थडे. हे घे. खाऊ आहे तो. नक्की आहे. आता नाही बोलायचं आता नाही बोलायचं. केक खायचा ना गोड. केक खात नाहीस ना आता खाऊ नको. फ्रीज मध्ये ठेव. हा नको फोड बोलते तर फोडते हे घे. तू दे. बड्डे म्हटल्यावर सर्वांनाच माहिती आहे की आपण कुठेही जावो तर आपल्याला डिश मिळते केकची. तर तशा प्रकारे केकच्या डिशा भरल्या जात आहेत. तर तेच चालू आहे. आणि हे बघा कोण भरते. सेलिब्रेशन झालं आहे. आलेली माणसं आपापल्या घरीसुद्धा गेली आणि सर्वजण आता जेवायला बसले होते. म्हणजे घरातली सर्व मंडळी. तर सगळेजण एकत्र गोलमध्ये जेवायला बसलेत आणि बड्डे बॉय माझ्या साईडलाच बसला होता. तर हा बघा बड्डे बॉय. शुक्रवार असल्याने काही जण नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळे व्हेज पुलाव होता आणि लोणचं होतं. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी चिकन आणि कोलंबी रस्सा होता. तर खूप मस्त असं जेवण झालं होतं. तुम्हाला पण बघून कसं वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, नाही शेअर करा. इतर केक आहेत ना हा आहे रामाचा रथ. म्हणजेच 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना अयोध्येला आहे. तर सर्वत्र अक्षता वाटणं कार्यक्रम चालू होता. तर त्याचा आहे तो. बघितलं असेल झाला आहे बर्थडे आणि खूप मस्त असं सेलिब्रेशन पण झालंय. जेवणसुद्धा झालंय. आणि आज आमच्या योगाने म्हणजे मी आणि माझी मैत्रीण बाहेर फिरत होतो, रस्त्यावरती गेलो होतो जेवण झाल्यावरती. तर आम्हाला अयोध्येचा रथ म्हणजे इथून जे प्रभात फेरी काढतायत ना सगळ्या गावातमध्ये अक्षता वाटतायत. तर तशा प्रकारे ते काका गेले होते. तर तिथे रथ थांबला होता आणि मी त्याची शूटिंग केली. तर नक्कीच बघा आणि तुम्ही पण पाया पडा. कारण ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल जायचं त्यांनी नक्कीच जा. ज्यांना नसेल त्यांनी पाया पडा म्हणजे नमस्कार करा.